ज्या तिकडे जातोय आपण तो तिकडचे पण पाहणी करू, तो लवकरच खुला करता येईल। आणि हा जो पूर्ण एरिया आहे हा प्रोमेनाडचा एरिया आहे आणि इथे पूर्णपणे या संपूर्ण कोस्टलच्या जे रिक्लेम केलेलं आहे तिथे 200 एकरमध्ये मोठं गार्डन होतंय, म्हणजे ग्रीन पॅच तयार होतोय। आणि आपण जे रेसकोर्स जी महालक्ष्मी रेसकोर्स आहे त्या रेसकोर्सची जागा जी आहे 120 एकर ती घेतली आणि रेसकोर्स आणि हा प्रोमेनाड जो आहे हा मिळून हा 200 म्हणजे असं एकंदर 320 एकरचं मोठं मुंबईचं सेंट्रल पार्क जे आहे ते आपण करतोय। हे मुंबईकरांसाठी फार मोठा एक हा प्रकल्प होईल, अगदी जागतिक पातळीचा हा सेंट्रल पार्क होतोय। त्यामुळे मुंबईकरांना आज कुठे फिरायचं असेल तर एक मोठं मुंबई सेंट्रल पार्कच्या माध्यमातून अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच याचा बेनिफिट होईल। सर उद्घाटन कधी होईल सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे। नाही, उद्घाटन आपण ती बाजू बघायला चाललोय आपण, तिथे आता छोटं मोठं काम बाकी आहे ते आपण क्लिअर कम्प्लीट करून सुरू करू। आता आपण तिथे बघा त्या साईडला आपण बघतोय, आता तुम्ही तिथे याल तर ते बघून आपण त्याचं जे काही उर्वरित काम राहिलेलं आहे ते कम्प्लीट होऊन जाईल। साधारणपणे किती टक्के काम आता पूर्ण झालंय आणि कधी? नाही अरे बाबा 95% पूर्ण काम झालेलं आहे। किती टक्के बाबा बेलार असो कुठे गेले? सर कोस्टल रोडचं ना? हा सर 90% काम हा तिकडचं पहिला उद्घाटन व्हायला उद्घाटन तर करू शकतो। हा मुंबईकरांसाठी कधी हा उपलब्ध होईल? खरं तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार होतं। आता आपण जातोय तिथे, आता हा तुमचा आपण जे रिक्लेम एरियावर आहे आणि याच्यावर पूर्णपणे गार्डन होतं, त्यामुळे कोस्टल हायवे फक्त नाहीये, हा कोस्टल हायवे बरोबर जवळपास 300 एकरापेक्षा जास्तीचं मोठं गार्डन सेंट्रल पार्क हा दोघांना कनेक्ट होतोय अंडर ह्याच्यामधून एक टनेलच्या माध्यमातून। त्यामुळे हे एक कोस्टल बरोबर गार्डन पण लोकांना देण्याचं सगळ्यात मोठं गार्डन। आपण तिकडे भेटूया सर हिंदी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।